संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप। या काव्यपंक्ती म्हणजे जणू हरिभक्त परायण मुकुंद महाराज जाट देवळेकर यांचं जीवनसार। मधुर रसाळ वाणी आणि प्रवचन असो किंवा कीर्तन, आपल्या मधाळ आणि अवीट गोडीच्या वाणीनं श्रोतृ वर्गाला क्षणार्धात भक्तिरसात डुंबून टाकणारं हे व्यक्तिमत्व। गोपी आणि श्रीराधा यांच्या हृदयाला चोरणारा, यमुनेच्या तीरावर गेलेल्या त्या कुमारिकांची दुकुल नाम वस्त्र चोरणारा, अनेक जन जे भक्ती करतात त्यांच्या अनंत जन्माचं पाप तो चोरून नेतो। असा कोणता चोर आहे दाखवा जगात। आज वयाच्या 75तही एक अनोखा उत्साह आपल्याला मुकुंद महाराजांच्या रूपानं पाहायला मिळतो। आज जरी मुकुंद काका हे नाव वारकरी संप्रदाय किंवा इतरत्र परिचित असलं तरी इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता। रामायण कथा, भागवत कथा, प्रवचन, कीर्तन याद्वारे मुकुंद काकांची देशभर भ्रमंती आजही तेवढ्याच उत्साहानं सुरू असते। न थकवा न कंटाळा। दिवस म्हणाल तर सुरू होतो पहाटे 4 वाजता। फक्त 4 तासांची झोप हा स्वतःशीच घालून घेतलेला नियम। एवढी कमी झोप का असं जर तुम्ही विचाराल तर ही झोपही खूप होते असं मुकुंद काकांचं त्यावरचं उत्तर। तुम्ही स्वतःच्या आत्म्यामध्ये एक चित्तानं रममाण होत असाल तर तुम्हाला 1 तासाचीही झोप पुरते आणि तुम्ही पुन्हा नव्या उत्साहानं कामाला लागू शकता असा ठाम आत्मविश्वास ते केवळ बोलून दाखवत नाहीत तर स्वतः आचरणात आणतात। एकूणच या प्रवासामागे दडलीये कठोर तपश्चर्या, प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द, मेहनत, चिकाटी या पंचगुणांचा संगम म्हणजे मुकुंद काका जाट देवळेकर। बाप रखुमा देवी वरो हृदयचा जाणोनी, बाप रखुमा देवी वरो हृदयचा जाणोनी, अनुभव सौरस केला दृष्टीचा डोळा पाहू गेले, तव भीतरी पालटू झाला, तव भीतरी पालटू झाला, कानडाव विठ्ठलू कर्नाटक येणे मजला बियला वेदू, ओळबंती घेऊन कोणाची पालवी आळविल्याने साधू, कानडाव विठ्ठलू कर्नाटक येणे मजला बियला वेदू। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातलं जाट देवळे हे मुकुंद काकांचं मूळ गाव। वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच नियतीनं जणू आपला खेळ दाखवला आणि खेळण्या बागडण्याच्या वयातच अचानक त्यांची दृष्टी हळूहळू कमी होत गेली। मात्र मनाची जिद्द कायम होती। दिसत नाही म्हणून रडतही बसता आलं असतं, मात्र हे रडगाणं त्यांना मान्य नव्हतं। समोर होता तो त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर थेट परमात्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग, अर्थात भक्ती मार्ग। मुकुंद काकांच्या याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र गोविंद महाराज हे देखील तितक्याच तन्मयतेनं या व्रतामध्ये सहभागी झालेले आहेत। पित्याची सेवा हीच ईश्वराची सेवा या भावनेनं गोविंद महाराज यांनीही अध्यात्माचा हा वारसा मोठ्या आनंदानं आपल्या खांद्यावर घेतलाय। पूज्य काकांचं जीवन मी पाहतो आहे। लहान मुलाला त्याच्या नकळत अशा प्रकारचं जीवन जेव्हा मिळतं तेव्हा त्याच्या नकळत हे संस्कार होत चालतात आणि ते पक्के होत शेवटी आता आपल्याला याच्यापासून दूर जायचं नाही अशी त्याची भूमिका तयार होत असते। ही भूमिका मनुष्याच्या पुढच्या जीवनाला खूप महत्त्वाची असते।
दृष्टी कमी होत गेली, मात्र चित्त वाढत होती. शिक्षण अर्धवट सुटलं, मात्र लहानपणापासूनच स्तोत्र पठण, भजन, कवितांमध्ये रमून जाणं हा छंद अंगाशी जोडून घेतला आणि पुढे प्रवचन आणि कीर्तनांचा मार्ग धरला. अभ्यासू वृत्ती, रसाळ, मधुरवाणी यामुळे काकांना महाराष्ट्रासह परराज्यातनंही बोलावणं येऊ लागलं. यातूनच देशभरातल्या संत महंतांशी सत्संग जोडला जाऊ लागला आणि नवी उमेद येत गेली. संतांच्या संगतीबरोबरच लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांशीही मैत्रीचे बंध जुळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुकुंद काकांना खास आमंत्रित केलं होतं. त्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुकुंद काकांना पाहताच त्यांची आस्थेनं विचारपूस केली आणि गप्पांची एक छोटेखानी मैफल रंगली. मुकुंद काकांना राजकारणात मात्र फारसा इंटरेस्ट नाही. लहानपणापासूनच लागलेली अध्यात्माची गोडी हीच जणू आयुष्यभराचा ठेवा बनली आहे. प्रवचन, कीर्तन, पंढरीची वारी, अध्यात्माचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. आता मात्र मुकुंद काकांनी आणखी एक संकल्प हाती घेतलाय. तो आहे गोशाळेचा. कसायाकडे जाणाऱ्या गायी पाहून मुकुंद काका आणि त्यांचे सुपुत्र गोविंद महाराज यांचा जीव कासावीस व्हायचा. आपल्या जीवनात मातेचं स्थान दिलेल्या या गोमातेला अशा केविलवाण्या अवस्थेत बघणं या दोघांनाही अस्वस्थ करू लागलं आणि यातूनच बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या पानाची देवळाली इथे ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान संचलित चैतन्य गोशाळा उभारण्याचा हा संकल्प त्यांनी हाती घेतला. तेहतीस कोटी देवतांचा अंश असलेल्या गायीचं रक्षण म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच आपल्या राष्ट्राचं रक्षण असा विशाल दृष्टिकोन नजरेत आणत या गोशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 70 एकर परिसरामध्ये ही गोशाळा असणार आहे. या गोशाळेची रचना मात्र काहीशी वेगळी आहे. इथे असणार आहे एक भव्य गोमाता मंदिर. याबरोबरच याच ठिकाणी आपले संस्कार, आपल्या परंपरा अशाच पुढे राहाव्यात या हेतूनं वैदिक पद्धतीचं शिक्षण देणारी एक वारकरी पाठशाळाही उभारण्याचा संकल्प आहे. 10,000 गायींच्या सेवेचा हा महासंकल्प आहे. 10,000 लोक बसतील असं एक भव्य सत्संग भुवनही इथे असणार आहे. ही फक्त गोमातेची सेवा नाही, तर गोमूत्र, शेणखत, गोजन्य खत यांचं महत्व आणि प्रसार हाही तितक्याच प्रभावीपणे व्हावा यासाठीची ही धडपड आहे. विशेष म्हणजे या महासंकल्पाला प्रत्यक्ष परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांचा शुभाशीर्वाद लाभलाय. आमचे अत्यंत आदरणीय प्रज्ञाचक्षु संत श्रद्धेय श्री मुकुंद काका जाट देवळेकर यांनी ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानच्या वतीनं या गोसेवेचं अत्यंत महान कार्य आरंभ केलं आणि त्यांनी पानाची देवळाली या ठिकाणी एक सुंदर गोशाळा आरंभही केली आणि ती विस्तारित होत आहे. या गोशाळेमध्ये चाललेली गोसेवा ही आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये तन मन धनानं सहभागी होणं आवश्यक आहे. ही गोशाळा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची आहे असं न मानता ती आपली आहे असं मानून तिची सेवा करण्यामध्ये आपण सर्वांना धन्यता वाटली पाहिजे. ही केवळ भक्ती आणि श्रद्धा नव्हे, या भक्ती आणि श्रद्धेला जोड आहे ती विज्ञानाची. त्यामुळे तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, अध्यापक असाल, प्रवचनकार किंवा कीर्तनकार असाल, तुम्ही ठरवलं तर या कामात निश्चितच सहभागी होऊ शकता. कारण हे काम एकट्याचं नव्हे, याला जोड हवी आहे ती सामूहिक प्रयत्नांची. काकांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच पुढाकार घ्यायचा आहे. काकांनी सुरू केलेली वैदिक पाठशाळा सध्या छोटेखानी स्वरूपात पाथर्डीमध्ये सुरू आहे. अध्यात्माचा हा वारसा मोठ्या भक्तिभावानं आणि जिद्दीनं पुढे चालवण्यासाठी
काकांच्या मार्गदर्शनाखाली ही मंडळी पुढाकार घेत आहेत. एकूणच हा प्रवास आहे एका तपस्वी, त्यागी वृत्तीचा अंगीकार केलेल्या, जिद्दी आणि अध्यात्माची पताका हाती घेतलेल्या परमपूज्य मुकुंद काका जाट देवळेकर या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा. त्यांचे अथक प्रयत्न, त्यांची ऊर्जा अनेकांना नेहमीच प्रेरणादायी ठरते. परमपूज्य मुकुंद काकांनी हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमाला आपणही मनस्वी शुभेच्छा देऊयातच, मात्र त्याचबरोबर त्यांच्या या कार्यात आपापल्या परीनं सहभागी होण्याचा संकल्प करूया. जय श्री कृष्ण.